डर की यही दिक्कत है, कभी भी खत्म होता है. एक वेब सिरीज आली होती मिर्झापूर नावाची. त्यातलं कालीन भैया नावाच्या कॅरेक्टरच्या तोंडचं हे वाक्य आहे. बीडमध्ये जे काही खुनशी सत्र सुरू आहे त्यासाठी अत्यंत चपखल बसणारं हे वाक्य आहे म्हणून वापरलं. संतोष देशमुख हत्या आणि त्यानंतर बीडचा कसा बिहार झालाय याचे पुढे आलेले काही पुरावे, अंजली दमानिया यांचं ते सांगणं की ज्या तिघांना शोधताय ते सापडणार नाहीत कारण त्यांची हत्या करण्यात आली आहे, त्यांना आलेला तो फोन, सारं काही चक्रावून टाकणार आहे. मिर्झापूरचा कालीन भैया जसा माणसं फक्त आपल्या राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी वापरतो आणि गरज संपली की ती माणसंही संपून जातात, असंच काहीसं सध्या बीडमध्ये पाहायला मिळतंय. बीड आणि गुन्हेगारी हे समीकरण हातात हात घालून आज नाही तर गेली कित्येक दशकं सुरू आहे. आपल्या नावाची दहशत निर्माण करायची, त्यासाठी मग माणसं वापरायची, त्यांची गरज संपली की त्यांचे उभे मोठे बॅनर लावायचे आणि मग ती माणसं संपवायची. असे रक्तरंजित खेळ बीड जिल्ह्यात खुलेआम सुरू आहेत. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यात गोवलं जाणारं वाल्मिक कराड या धनंजय मुंडे यांच्या कट्टर समर्थकाचं नाव, लोकांचा आत्ता कुठे सुरू झालेला आक्रोश, देशमुखांच्या त्या चिमुरडीने फोडलेला काळीज हेलावून टाकणारा टाहो, आज याची म्हणजे नेमकी खून करण्याइतपत या माणसांची मजल का जाते आणि त्यामागचं नेमकं कारण काय याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाकला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर. अगर नेता बनना है तो गुंडे पालो, गुंडे बनो मत, असा एक डायलॉग अत्यंत फेमस आहे. आज बीडमध्ये असे अनेक गुंड पाहायला मिळतात. बीड मुंडे घराण्याचा वारसा लाभलेला जिल्हा, मात्र याच बीडचा इतिहास मात्र तितकाच रक्तरंजित आहे. इथे फारसे उद्योगधंदे फोफावलेच नाहीत किंवा चांगल्या शैक्षणिक संस्थाही इथं फार काही करू शकल्या नाहीत. हाताला इथं कायम बेरोजगारी आली आहे. बापाची जमीन मन केलं तर पिकवली, नाही तर विकून खाल्ली, ही इथली मानसिकता. त्यात आलेच रोजगार इथं तर त्यांना धमकाव, त्यांच्याकडून घे लाख किंवा कोटींची खंडणी आणि तिथलं कॉन्ट्रॅक्टही मिळव, मग आपली माणसंही तिथे कामाला लाव आणि मग पुढच्या प्रकल्पाची वाट पाहत बसा. आलं नवीन सावज की धर, हा इथला नित्यक्रम. मग हे असे धंदे करायचे तर मग ज्याच्या हाती जास्त गुंड तो सरस, त्यांना फेका पैसे, ते करतायत इमाने तुमचं काम आणि मग तो बिनकामाचा झाला की त्याला संपव, दुसरा शोध, त्याला कामाला लाव. हा इथला नित्य नियम. फार बोलत नाही, पण सध्या ताजं असलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण कसं घडलं, म्हणजे त्यामागची पार्श्वभूमी काय हे तुम्हाला सांगतो आणि सरपंचांवरती असे हल्ले का होत आहेत आणि त्यांचा जीव घेण्याचे प्रयत्न का होत आहेत तेही सांगतो. गेल्या काही वर्षात केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागलाय आणि गावच्या सरपंचाला अचानक जास्त महत्त्व प्राप्त झालंय हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. मग काय होतं, मग याच सरपंचाच्या मदतीनं त्या निधीचा गैरवापर करायचा, एखादा नाहीच बदला तर त्याचं कुटुंब संपवायचं, असे प्रकार सध्या बीडमध्ये सुरू आहेत. सध्या पवनचक्की प्रकल्प बीडमध्ये पैसे कमवण्याचं सहज साधन बनलंय आणि त्यातनं मग संतोष देशमुखांसारख्यांना संपवलं जातंय, कारण खंडणी घेऊ नका अशी त्यांची भूमिका असते. या पवनचक्की प्रकरणात नेमकं काय होतं आणि खंडणी कशी घेतली जाते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. पहा, पवनचक्की प्रकरणात कशी मागितली जाते खंडणी. सगळ्यात सुरुवात कशी होते, आपल्या जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्प येतोय याची माहिती पहिल्यांदा घेतली जाते. मग त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया राबवायला लागते. त्यासाठी मग त्या पवनचक्कीच्या मालकांशी संपर्क साधला जातो. त्यांना जमीन आपण मिळवून देऊ असं सांगितलं जातं. जे पवनचक्की प्रकल्प राबवायला नकार देतात त्यांना प्रसंगी मारहाण केली जाते. पवनचक्की प्रकल्प काही हजार कोटींचा असतो. या प्रकल्पात अडथळा नको म्हणून पुढारीच स्थानिक गुंडांना हाताशी धरतात. जिथं कंपनीचे अधिकारी ऐकत नाहीत तिथं त्यांचं अपहरणही केलं जातं आणि त्यांना सोडायला खंडणी सुद्धा मागितली जाते. कंपनीही मग प्रकरणाची जास्त वाच्यता नको म्हणून गुमान पैसे देऊन ते प्रकरण मिटवते आणि मग एकदा पैसे मिळायला लागले की या गुंडांचं फावतं आणि असले गुन्हे ते वारंवार करतात. आता असाच एक पवन ऊर्जा प्रकल्प बीडमध्ये आला. त्यात वाल्मिक कराडने 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली असा आरोप होतोय. संतोष देशमुख यांचा त्याला विरोध होता असं सांगितलं जातंय. मग त्यांची गाडी अडवली गेली, काचा फोडल्या गेल्या, देशमुखांना ताराने बांधून मारहाण केली गेली आणि त्यात त्यांचा जीव गेला. असाच प्रकार धाराशिवच्या सरपंचाच्या बाबतीत सुद्धा घडला. तिथेही पवनचक्की प्रकल्प आहे. नामदेव निकम यांच्या गाडीवरती असाच हल्ला केला गेला. ते मेसाई जवळगा या गावचे सरपंच आहेत. त्यांच्याही गाडीच्या काचा फोडून पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने ते त्यातनं वाचलेत.
एकट्या बीड जिल्ह्याचं जर का बोलायला गेलो तर 1222 बंदुकींना परवाने देण्यात आलेत. कमरेला घोडा लावायचा आणि कोणी विरोध केला की त्याला थांब तुला घोडाच लावतो असं सांगायचं. खूप प्रसिद्ध बीडमध्ये हे प्रकार कधी थांबणार कळायला मार्ग नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं सांगितलंय. मात्र त्यावरती अंमलबजावणी कशी करायची हे आव्हान फडणवीस कसं पेलणार हाही प्रश्न आहे. तुम्हाला या सर्व प्रकारावरती काय वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.